नमस्कार मंडळी. शेतीमध्ये माणसाने खूप प्रगती केली आहे आत्ताच्या काळात आणि त्यामध्ये मल्चिंग पेपर किंवा ग्रीन हाऊस, पॉली हाऊस आणि सोबतच त्याचबरोबर क्रॉप कवर नावाचं पण जे शेड नेट आहे ते वापरलं जातं शेतामध्ये. त्याचे बरेच फायदे असतात आणि आपल्याला त्याच्यापासून बराच खर्च करून सुद्धा खर्च वाचवता येतो. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की क्रॉप कव्हरचे फळबागेमध्ये काय फायदे होतात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत. कारण काय होतं, जर आपण सुधारणा करत गेलो शेतीमध्ये तर खरंच खर्च कमी होऊन आपल्याला उत्पन्न जास्त निघतं आणि या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती होणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळं अनावश्यक असणाऱ्या खतासाठी आणि औषधासाठी होणारा जो खर्च आहे तो कमी करता येतो. तर हे क्रॉप कवर कसं लावलं जातं आणि फायनली त्याचा फायदा काय होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे बघणार आहे. तर ही डाळिंबाची बाग आहे आणि आंबे बहाराचं जो बहार आहे तो आंबे बहारमध्ये मोडला जातो. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घेतला जाणारा हा बहार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी येते ती झाडावरती किंवा त्या फळावरती ऊन पडून पडून त्याला चट्टे पडणे किंवा ते फळ खराब होणे, अशा बऱ्याच समस्या याच्यामध्ये जाणवतात. त्यामुळं क्रॉप कव्हरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो अलीकडच्या काळात. याच्यामुळं काय होतं, आपल्या बऱ्याचशा फवारण्या ह्या वाचत असतात क्रॉप कव्हरमुळं. जे सनबर्निंग येत असतं आपल्या फळावरती त्याच्यापासून पण बरेच मोठ्या प्रमाणात रक्षण होत असतं. जर आपण फवारण्या केल्या सनबर्निंगसाठी पण त्याच्यामुळे जे फरक पडतात त्याच्यापेक्षा क्रॉप कव्हरने त्याचं जे रक्षण होतं ते जास्त असतं आणि खर्चाच्या मानाने सुद्धा 8-10 दिवसाला आपल्याला फवारण्या करण्यापेक्षा किंवा महिन्याला फवारणी करायची म्हटलं तरी ह्याच्यामुळं बऱ्याच फवारण्या वाचतात आणि त्याचबरोबर जे घोंगान वगैरे असतं त्यामुळं सुद्धा ह्या म्हणजे क्रॉप कव्हरचा त्याच्यासाठी सुद्धा बराच फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतात, आपल्याला पाणी असतानाच कमी असतं आणि त्यातून वरतून जर झाडाला ऊन लागलं तर ते पाण्याची जास्त लवकर गरज भासते त्या झाडाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे फळ असतं ते फळ एकदम चांगल्या पद्धतीने येतं आणि झाडाला त्या फळाला ऊन कमी मापामध्ये लागल्यामुळं ते जास्त ट्रेसमध्ये जात नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे जी शायनिंग असते मालाला तीसुद्धा व्यवस्थित राहते या क्रॉप कव्हरमुळे. क्रॉप कव्हर म्हणजे आगाऊ खर्च असं मानलं जातं, पण आता तसं प्रॉपरली बघायला गेलं तर तसं अजिबात होत नाही. त्याच्यामुळे आपला फायदा पण काय होतो, आपले म्हणजे क्रॉप कव्हर टाकल्याच्या नंतर फवारण्या पण वाचल्या जातात, तो एक फायदा आपला चांगला होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं झाड ट्रेसमध्ये जात नाही. जरी हा बहार घेतला तरी दुसऱ्या बहारासाठी जास्त ताण येत नाही आपल्या बागेवरती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन क्रॉप कव्हर हे महत्त्वाचं आहे फळबागेसाठी किंवा स्पेशली डाळिंबासाठी आणि इतरही कुठले फळबागे असतील त्याच्यामध्ये सुद्धा क्रॉप कव्हरमुळं बरंच आपल्याला फायदा होतो. आज मे महिना चालू आहे म्हणजे हे फळ धरल्यापासून आत्तापर्यंत पूर्ण उन्हाळ्यामध्येच होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे उन्हाळ्यामध्येच गेले. आता 8-10 दिवसामध्ये ते पिकायला सुरू होईल आणि लवकरच त्याची हार्वेस्टिंग होईल. जर ही बाग विदाऊट क्रॉप कव्हरची असेल तर काय होतं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या मालाची क्वालिटी खराब होती आणि मार्केट डाऊन होतं आणि 30-40% आपलं नुकसान याच्यामध्ये होतं असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. जर डाळिंब किंवा त्याच्यासारखे इतर कुठल्याही बागेचं तुम्हाला जर उन्हाळ्यातला बहार घ्यायचा असेल, आंबे बहार जर घ्यायचा असेल किंवा तर अशा प्रकारचं जे शेडनेट किंवा क्रॉप कव्हर जे वापरलं जातं ग्रीन हाऊस त्याच्यासाठी जास्त खर्च आहे, पण हे थोडंसं त्यातले त्यात परवडेबल आहे. कारण ग्रीन हाऊस करायचं म्हटल्यावरती आपण ठराविक क्षेत्रामध्येच करू शकतो आणि सोबतच ही जी पद्धत आहे तिला अजिबात आपल्याला वेगळे इळू वगैरे लावायला लागत नाहीत जास्त. त्याच्यामुळं मजुरी आणि गुंतवणूक दोन्ही पण कमी होतं. आणि दुसरी एक पद्धत आहे ती पण आपण पुढे बघूया. आता फळांचं प्रमाण किती चांगल्या प्रमाणात आहे आणि जी आपली फुलगळ होती उन्हामुळं ती पण अजिबात नाही झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे की फळ पण किती मोठ्या प्रमाणात आलेले तर इथे आपल्या डाळिंबाच्या म्हणजे ह्या बागेला. आजचं टेम्परेचर जर बघायला गेलं तर 35, 36, 37 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. त्याच्याही पुढं जाते आपल्या भागामध्ये. त्यामुळं जर डायरेक्टली असे झाडं आपली 10-11च्या पुढं जर आपण उन्हात गेलो तरी उन्हात थांबू शकत नाही. मग ह्या झाडांना पण दिवसभर जर उन्हात ठेवलं तर काय होतं, त्या फळांवरती परिणाम होतो. झाडांना वगैरे काय नाही होणार, पण
ती पण सुकली जातात आणि पाण्याची गरज त्याची वाढती. त्याच्यामुळं जर थोडंसं त्याला सावलीला असल्यावरती ते कमी ताणात जातं आणि कमी पाण्यामध्ये त्याचं भागून जातं. फळांची संख्या पण वाढती आणि झाडाला कमी ट्रेस असल्यामुळं त्याचा आकार पण वाढतो, म्हणजे मोठा होतो. सोबतच त्याची क्वालिटी आणि थोडंसं लवकर निघायला पण फरक राहतो. कारण जर ट्रेसमधलं झाड असेल तर ते हार्वेस्टिंगला जास्त टाईम घेतं आणि जर ते कमी ट्रेसमधलं असेल किंवा त्याला पावसाळ्याच्या दिवसात जर कमी तणाव असेल, पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा जास्त पावसामुळं जास्त तणावात जातात डाळिंबाची बाग. त्यामुळं उष्ण हवामानात सुद्धा आपण अशा प्रकारचं डाळिंबाच्या बागेचं संरक्षण करू शकतो, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच डाळिंबाचं उत्पन्न घेणारे बरेच लोकांचं म्हणणं येतं की जे आपण क्रॉप कव्हर वापरतो त्याच्यामुळं आपल्याला उन्हापासून रक्षण होतं. दुसरी गोष्ट पाण्याचा बचाव होतो. तिसरी गोष्ट आपल्या फळाचा आकार चांगला राहतो. चौथी गोष्ट त्याची क्वालिटी चांगली राहते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या झाडाला लागणाऱ्या फळांची संख्या पण जास्त राहते. हे सगळे फायदे क्रॉप कव्हरचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि फायद्यातली शेती करा.